ओम साई भक्त सांस्कृतिक मंडळ पडघा आयोजित पडघे ते श्री क्षेत्र शिर्डी पालखीसह पदयात्रा सोहळ्याचे आयोजन। दरवर्षी पडघे गावातून मोठ्या आनंदात साईबाबांच्या पालखीचे आयोजन करण्यात येत असते। तर या साईबाबांच्या पालखीमध्ये शेकडोच्या संख्येने पदयात्री देखील सहभाग घेऊन साई नामाचा नामगजर करीत पालखी खांद्यावर घेऊन शिर्डी येथे जात असतात। ओम साई भक्त सांस्कृतिक मंडळ पडघा आयोजित पडघे ते श्री क्षेत्र शिर्डी भव्य पालखीसह पदयात्रा सोहळ्यात गावातील ग्रामस्थांनी तन मन धनाने केले सहकार्य। ओम साई भक्त सांस्कृतिक मंडळ पडघा आयोजित साईबाबांच्या पालखी सोहळ्यात शिवसेना नेते प्रकाश पाटील, पंडित पाटील, ग्रामपंचायत पडघाच्या सरपंच सायली संजय पाटील, श्रीकांत गायकर, गुरुनाथ जाधव, डॉक्टर संजय पाटील, शैलेश बिडवी, अमोल बिडवी यांच्यासह गावातील ग्रामस्थ या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच यावेळी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत ओम साई सांस्कृतिक मंडळ पडघा यांच्या वतीने करण्यात आले। ओम साई भक्त सांस्कृतिक मंडळ पडघा आयोजित साईबाबांच्या पालखी दरम्यान आलेल्या सर्व मान्यवरांनी तसेच ग्रामस्थांनी साईबाबांच्या पालखीस शुभेच्छा देखील दिल्या। आजच्या दिवसाची साई पालखीची आणि साई सोहळ्याची सर्व गावकरी पंचक्रोशीतले लोक सर्व साई भक्त या दिवसाची वाट बघत असतात आणि हे सर्वांना सर्व समाजाला सर्व राजकीय लोकांना सर्वांना सामावून हा जो पालखी सोहळा जो आहे हा होत असतो आणि त्याच्यामुळं एक वेगळा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर आहे। आणि या पालखी सोहळ्याचा दोन्ही कार्यक्रम पालखी सोहळा पण आणि भंडाऱ्याचा जो कार्यक्रम होतो त्याच्यामध्ये पण मोठ्या संख्येने शेकडोने हजारोने लोक त्या भंडाऱ्याच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा मोठ्या उत्साहाने येत असतात आणि म्हणून ही जी काही परंपरा जी आहे ती सातत्याने बंटी आणि त्याचे सर्व सहकारी सर्वांना घेऊन आणि जो करत असलेला हा जो काय साई पालखीचा जो सोहळा आहे तो नक्कीच ज्याने इथे येण्यासाठीच प्रत्येकाच्या कोणाला बोलवावं लागत नाही। सगळेच जे काय साई भक्त आहेत ते आपल्या भावनेने आणि आपल्या मनाने आपल्याला समाधान आणि या सोहळ्यामध्ये सहभागी होता यावा हे प्रत्येकाला आपले भाग्य समजून आणि सर्व येत असतात। माझ्याकडनं सर्व साई भक्तांना सर्व नागरिकांना पालखी सोहळ्याच्या निमित्ताने खूप साऱ्या शुभेच्छा। त्यांचं याच्यामध्ये मोठं योगदान असतो आणि जी सिस्टीम आहे अनेक दिवसापासून हा पालखी सोहळा होत आहे तर हा सिस्टमॅटिक आहे आणि या पालखी सोहळ्याचं एक वेगळं विशिष्ट वेगळंच असं आहे का ज्याच्याने कोणी अशा स्वरूपाचं जे पालखीचं सोहळा करत आहे साई भक्त तर हे उदाहरण आणि आदर्श घ्यावा एवढं चांगलं नियोजन आहे आणि त्याच्यामुळं कुठलाही सण आणि सोहळा जो आहे धार्मिक हा नियोजन पद्धतीने होणं आणि लोकांना त्या प्रती जे आहे समाधान वाटणं ही पण त्याच्यातला हे मॅनेजमेंट जो आहे तसा एक भाग आहे आणि म्हणून ही कमिटी जी आहे ती चांगलं काम आहे आणि चांगलं नियोजन सोशल ऍक्टिव्हिटी पण आहे। केवळ पालखी सोहळा करून थांबले नाही तर त्याच्यामध्ये वेगवेगळे उपक्रम जे आहेत जे जनहिताचे आहेत सामान्य माणसासाठी ते सुद्धा उपक्रम करते। त्याच्यामुळे मंडळाच्या चांगल्या कामाबद्दल सुद्धा अभिनंदन आणि खूप शुभेच्छा। आपला कुठला आहे मंडळाचं नाव पडघा ओम साई मंडळ साईबाबाची पालखी गावाच्या जे काही आनंदाचं वातावरण निर्माण करतो आणि साईबाबांची पालखी जी आहे ती चांगल्या प्रकारे नियोजन करून आम्ही सर्व साई भक्ताला पायी घेऊन जाऊन आणि रिटर्न येऊन आणि गावामध्ये भंडाऱ्याचा कार्यक्रम करतो आणि गावामध्ये एक धार्मिक आणि आनंदाचं वातावरण निर्माण होतो आणि या मंडळाच्या वतीने गावाच्या वतीने गावाला आणि मंडळाला आपण कार्य पुढे करत जावं आणि गावातील वाढत जावा।
दरवर्षी ग्रामस्थांचं पडघ्याचं सहकार्य असं यंदा मंडळाचं 29 वर्ष आहे आणि सतत 29 वर्ष ग्रामस्थ आणि इतर साई भक्त यांचं सर्वांचं सहकार्य असतं. व्यापारी मंडळ आणि आपले पाटील साहेब यांचा आशीर्वाद असतो कायम. तसेच ग्रामपंचायत पडघे यांचं सुद्धा सहकार्य असतं. गेले 1.5 ते 2 महिने आपल्या तयारी सुरू आहे आणि आज व्यवस्थित तो दिवस आलेला आहे. सगळी तयारी व्यवस्थित झालेली आहे आणि आज आपण शिर्डीसाठी प्रस्थान करणार आहोत. 30 डिसेंबर पर्यंत आपली पालखी सोहळा आहे. 7 दिवसाचा पदयात्रा आहे. पालखीमधून आमचा नेहमी सामाजिक संदेश असतो की एकतर व्यसनमुक्ती संदेश असतो. पालखीमध्ये पण सगळ्यांना सिगरेट स्मोकिंग, दारूबंदी या सगळ्या गोष्टी बंधन असतं आणि त्याच्यावर एकदम कडक नियम असतात आणि त्यातूनच आम्ही तो प्रचार प्रसार करत असतो.